ब्रह्मचर्य 6वा दिवस. आज वार शनिवार आणि शनिवार म्हटलं की हनुमंतरायाचा वार होता. मग सकाळी ठीक 6 वाजता उठलो आणि फ्रेश वगैरे झालो, तोंड वगैरे धुतलं. त्यानंतर सपाट्या मारा चालू केल्या. शनिवार असल्यामुळं हनुमंतरायांच्या सपाट्या मारा चालू केल्या. सपाट्या थोडा वेळ मारल्यानंतर एक 10 मिनटं मेडिटेशन केलो. रोज न चुकता मेडिटेशन 10 मिनटं करतोय. मेडिटेशनमध्ये आता हळूहळू थोडं थोडं कॉन्सन्ट्रेशन व्हायला लागले व्यवस्थित. पण थेंब थेंब तळ साचे. हळूहळू लगेच कोणाला काही भेटत नाही. हळूहळू प्रयत्न केले की सगळे भेटतं. मग तिथून थेट आलो गोट्यामध्ये. गोट्यामध्ये आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काय काम असतं, शेण वगैरे काढायचं असतं. मग त्यानंतरनं भरडं वगैरे ठेवायची आणि मग धारा काढा चालू करायचं. मग पटापट अशा 3 बुट्ट्या शेण वगैरे काढून घेतलं. मग धारा पण काढून घेतल्या. गाईची धार पहिला काढतोय आणि मग म्हशीची धार काढतोय. मग दारामध्ये आलो आणि म्हशीचं दूध सकाळी फ्रेश 1 ग्लासभर पितोय, कारण की दिवसभर कामं भरपूर असतात, त्यासाठी एनर्जी लागते. त्यामुळे दूध पिलं की खूप भारी वाटतं. मग सकाळी एकदम मस्तपैकी फ्रेश एक दुधाचा ग्लास मारतोय आणि मग तिथून शेतामध्ये जायचं होतं थोडा कडबा आणण्यासाठी. मग ट्रॅक्टर वगैरे घेऊन आमचं ब्रदर, मी आणि विशाल खोत असं मिळून त्यांचा ट्रॅक्टर आहे आणि आमचं ते पाहुणच आहेत, त्यांना घेऊन आम्ही शेतामध्ये आलो होतो. मग इथं कडबा आमचा आहे, 300 पेंड्या कडबा होता. मग आता भरायला चालू करायचा म्हटलं. मग त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं मोकं वगैरे लावून घ्या, कारण की लांबडा असल्यामुळं भरायचा होता. मग त्यानंतर मोबाईल सेट केला टायरीजवळ आणि कडबा वगैरे भरायला चालू केला. बघा, मी विशाल आम्ही दोघंजण खालून कडबा देत होतो आणि आमचं ब्रदर वरती व्यवस्थित एका पाठीमाग एक असं रचून घेत होता. मग 3-3 पेंड्या 4-4 पेंड्या सुरुवातीला दिल्या. नंतरनं वर उंची वाढेल तशी कमी कमी कडबा देत होतो आम्ही. तर आता निम्मा भरला आहे आणि आता पाणी पिण्यासाठी आम्ही थांबलो आहे. बघा, अर्धे भरलं आहे. म्हणजे ह्यात जवळपास 150 पेंड्या भरलेल्या आहेत आणि अजून 150 पेंड्या भरायच्या आहेत. आणि इकडं बगळं वगैरे शेतामध्ये आलं होतं. मग तिथून आम्ही घरामध्ये आलो. आमची आई मस्तपैकी इथं चुलीवर आप्पे बनवत होती. आप्पे आणि चटणी केलेली बघा खोबऱ्याची मस्तपैकी. मग नाश्त्याला आम्ही ते खाल्लं. त्यानंतर इथं काल आम्ही टॉल्या वगैरे वाळूच्या म्हणजे दगडाच्या टॉल्या भरून आणल्या होत्या. ती दगडं वगैरे वळवायची होती. मग पहिला मोबाईल सेट केला आणि इकडच्या खांद्यावर तिकडच्या खांद्यावर असं जवळपास 1 ते 1.5 टॉली भर केली. म्हणजे वडवली दगडं. मी आणि ब्रदर आम्ही दोघं मिळून वडवत होतो. परत भाची ते भरण्यासाठी मदत करत होते, कारण की अंतर पण जास्त होतं. आणि ही भर आम्ही आणून आमच्या दारामध्ये पावसाळ्याच्या टायमाला पाणी येतं आहे, त्यासाठी आम्ही दारामध्ये पूर्ण भर अशी व्यवस्थित हे करायला लाव. मग टपामध्ये अशी दगडं भरायची. म्हणजे जवळपास 6, 7, 8 अशी दगडं मावतात छोटी छोटी. ते अशी हाताने घेऊन गेला आपल्याला परवडत नाही आणि गाडा पण नाही आपल्याकडे मोठा. त्यामुळं टपामध्ये भरायची आणि ती डोक्यावर उचलून घ्यायची. जवळपास 25 ते 30 किलो जास्त वजनाचे आहेत ते तेवढं डोक्यावरनं घेऊन वडवायची, वाहतूक करायची. कार्तिक आमचा सुट्टीला आला आहे. कार्तिक म्हणत असं मामाकडं आलं की कामले लागते. मग कार्तिक पण मदत करालता. ईश्वरी, परत आमची भाची उत्कर्षा, अशी सगळी मिळून मदत करालतीत. त्यामुळं जरा भारी वाटलं कार्तिक बघा. आणि आता शेवटला ही भर वगैरे आम्ही टाकल्या बघा दारात. म्हणजे ह्याच्यावर आता आम्ही कोबा वगैरे करणार आहे. आणि आता जवळपास 1 ते 1.25 टॉली आम्ही ओढवून टाकलेले आहे. मग तिथून मस्तपैकी आंघोळ केलो, फ्रेश वगैरे झालो, अष्टगंध लावला. त्यानंतरनं देवपूजा केली. मग अगरबत्ती लावली, कारण की आंघोळ झाली की सगळ्यात पहिल्यांदा देवाची पूजा केली पाहिजे. आपलं जे काही काम असू दे ते काम बाजूला ठेवायचं, पण सगळ्यात महत्त्वाचं आपली देवपूजा झाली पाहिजे. मग अगरबत्ती घेतली, देवाच्या तिथे एक लावली, देवाच्या नतमस्तक झालो, पाया पडलो, दर्शन घेतलो. मग तिथून वडिलांच्या फोटोच्या पाया पडलो आणि मग बाहेर आलो तुळशीच्या. न चुकता रोज तुळशीच्या पाया पडा, तुम्ही पण पडा, मी पण पडतोय. खूप भारी वाटतं, मन समाधान होतं. त्यानंतरनं जेवायला चालू केलं. जेवायच्या सुरुवातीला तांब्यात म्हणजे आपल्याला अन्न मिळते ह्याचं मी आभार मानतोय. ह्यासाठी मी जेवायच्या अगोदर 3 वेळा पाणी ही शिपटून जेवायला सुरुवात करतोय. आणि भात आणि आमटी खातोय. मगाशी आप्पे खाल्लेले आहे त्यामुळे भूक नव्हती, भात आमटी खाल्ली. तरी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा लागते. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करावं लागते. सफला इशे. जय हिंद, जय महाराष्ट्र.